देव म्हणतात, जिथपर्यंत तू स्वतःचा शोध घेत नाहीस किंवा स्वतः जिंकत नाहीस, तिथपर्यंत लोक तुझी मान्यता मान्य करणार नाहीत. मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही खूप दुखावता किंवा कुणाच्या काही बोलण्याने तुम्ही खूप काही त्रस्त होता. मनाचे दुःख कुणाला सांगावे, कुठे बोलावे, तुमच्या मनातील भावना मी ओळखतो. आज मी तुम्हाला राग, द्वेष यापासून दूर नेणार आहे. आजपर्यंत तुम्ही त्या विषयाचा सामना केला आहे, जेव्हा काही लोकांनी तुमचे मन दुखावलेले आहे, काही परिस्थितींनी तुम्हाला त्रासवलेले आहे. पण आज मी ते सर्व काही तुमच्यापासून वेगळं करणार आहे. दुःखी होण्याची आवश्यकता नाही. मनातील छोटीही गोष्ट असेल ती पूर्ण होईल. कशी होईल याचा विचार करू नको, कारण मी तुझा देव तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे. प्रगतीच्या दिशेने तू पुढे वाटचाल करत आहेस, हे ऐकत राहा, कारण चुकूनही याकडे दुर्लक्ष केल्यास माझा आशीर्वाद थांबेल. म्हणूनच हे ऐकत राहा. जेव्हा तू हे स्वीकार करशील की तुझ्यासाठी मी ते शोधत आहे जे तुला हवे आहे, ते पाठवणार आहे जे तुला हवे आहे. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तेव्हा तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुला तुझ्या नजरेत जरी काही गोष्टींमध्ये अयशस्वीता दिसत असेल, तर माझ्या नजरेने पहा, कारण मी तुला यशस्वी करणार आहे. नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा. विरोधक कितीही ठाम निश्चय करोत की तुम्हाला हरवायचे आहे, पण तुम्ही हरणार नाहीत, तर तुम्हीच जिंकणार आहात, कारण यशस्वी करणारा देव तुमच्या सोबत आहे. बाळा, तुला माहीत आहे की प्रत्येक पौर्णिमेनंतर अमावस्या येते आणि अमावस्येनंतर पुढे जाऊन एक पौर्णिमा येते. हे चक्र जसे अविरत सुरू आहे, तसाच दुःखाचा खेळ आहे. कधी दुःख आहे, त्रास आहे, तर कधी सुख आहे, आनंद आहे. प्रत्येक जीवाला त्या भावना स्वीकार कराव्या लागतात, त्यातून जावे लागते. पण त्याच्यातून पळ काढू नका, कारण हे सर्व काही तुम्हाला स्वीकार करावे लागेल. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सकाळी उठताच नामस्मरण सुरू करा. दिवस शुभ होईल. कधी डोळे मिटून माझा धावा कर. बघ मी तुझ्यासाठी काय देतो. तू आता परीक्षेच्या वेळेत आहेस. तुला असं वाटतं की तू थकला आहेस, तुला ताकदीची आवश्यकता आहे, तर मी तुला ते देईल. होय, कदाचित तू थोडा अडकशील, थोडा धावपळ करशील आणि पुन्हा माझ्याच पाशी येशील, कारण तुला ते सर्व काही मिळणार आहे, ते माझ्याचकडून दिलं जाणार आहे. तू एक शिल्पकार आहेस. जे काही दगडावर तुला कोरायचे आहे, तुझ्या नशिबातील काही गोष्टी तुला उघड उघड लिहायच्या आहेत, ते घडवायचं आहे, तेव्हा प्रयत्न कर, कारण मी तुझा सोबती आहे. मी सदैव तुझ्यासोबत असतो. चिंतामुक्त राहा, कारण स्वामींनी तुमच्यासाठी एक बंद असलेले द्वार उघडले आहे. जर तुम्ही आज आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात, तर शेवटपर्यंत हे ऐकत राहा, कारण स्वामींची अत्यंत प्रभावी नाम जपाची सेवा तुम्ही करत आहात. प्रत्येक भक्त नामाने मोठा होऊ शकतो. नामाने सर्व काही नकारात्मक दूर ढकलू शकतोस, तर मग तुम्ही का नाही? जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी घडवायचे आहे, तेव्हा स्वामींचे नाम घ्या. ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार दगडावर घाव घालून त्याच्या कलेचे प्रदर्शन त्या दगडाची मूर्तीत करतो, त्याचप्रमाणे तुम्हालाही तुमच्या जीवनात काही घडवण्यासाठी काही त्रास करावा लागेल, काही संघर्ष पाहावे लागतील आणि त्यानंतर जे काही तुमची मूर्ती बनेल ती अत्यंत सुंदर, प्रभावी, तेजस्वी बनेल. त्याचप्रमाणे तुमचे जीवनही आकार घेत आहे. कधीही नकारात्मक बाजूंचा विचार करू नका, तर सकारात्मक व्हा, कारण सकारात्मकतेत तुमच्यासाठी खूप काही आनंद आहे. आर्थिक परिस्थितींचा बदलण्याचा वेळ, शुभ वेळ
तुमच्यासाठी देण्यात येत आहे. पैसे इतके येतील की तुम्ही तुमच्या असलेल्या कर्जाचा डोंगर हलका करू शकाल. कारण घरात पैसा येणे आणि तो टिकून राहणे हा भगवंताच्या हाती आहे. परमेश्वरी दैवी शक्ती माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. कारण तुमची ऊर्जा पवित्र करण्यात येत आहे. अगदी या क्षणाला विचार करा की तुम्ही जे काही प्रेरणेने शिकत आहात तेव्हा तुमच्या मनातून भीती दूर होत आहे. तुमची अस्वस्थता नाहीशी केल्या जात आहे. लगेचच तुम्हाला फरक दिसला नाही तर घाबरून जाऊ नका. प्रत्येकासाठी येणारे आशीर्वाद हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, कारण त्यातूनच तुम्ही घडवल्या जात आहात. या रात्रीतून सुद्धा तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद येत आहे. ज्या आयुष्यात तुम्ही सुखद अनुभव घेणार आहात. आयुष्यातील काही गोष्टी ज्या नकारात्मक आहेत त्या दूर जात आहेत आणि सकारात्मक तुम्ही बनत आहात. तुम्हाला पाहायचे असेल, अनुभवायचे असेल तर ही रात्र जाऊ द्या आणि उद्या जेव्हा सकाळ होईल तेव्हा तुम्ही काहीतरी पाहाल जे तुमच्यासाठी सकारात्मक आहे. ते येत आहे कारण ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यापासून दूर नाही, तुझ्या हृदयात आहे. जेव्हा तुला वाटते की तू एकटा आहेस तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि माझ्या नावाचा जप कर. जप केल्यास तुला शांती वाटेल, तुझ्या मनाला प्रसन्नता अनुभव मिळेल. तुझी परिस्थिती बदलण्यासाठी नक्कीच तुला ते दाखवले जाईल जे आवश्यक आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुला उंचावण्यासाठी इथे उपस्थित आहे. घाबरू नकोस. माझा आशीर्वाद हा प्रत्येकासाठी सारखा नाही तर प्रत्येकासाठी वेगळा आहे. कारण तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करता त्याच्याच अंशरूपात मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. या अनंत ब्रह्मांडातून जी दिव्य शक्ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते त्या दिव्य शक्तीला विश्वास ठेवा, विश्वास करा आणि त्याचा स्वीकार करा. हे तर एक माध्यम आहे जिथून मी तुमच्याशी बोलू शकतो, तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला हे कळणार आहे की नेहमीच तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला ज्या काही जबाबदाऱ्या प्राप्त आहे त्या पूर्णपणे टाळण्याचा नाही तर करण्याचा प्रयत्न करा. कारण तुमची श्रद्धा आणि भक्तीची दोर घट्ट धरून ठेव. तुझ्या जीवनरूपी नावेची मी शाश्वती घेत आहे. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. मी त्याची जबाबदारी घेतली आहे. पण बाळा, जबाबदारी घेणे म्हणजे काय हे तू आधी समजून घे. मी तुला आयुष्याचा मार्ग दाखवू शकतो, तुझा सारथी बनू शकतो, पण पुढे तुला जायचे आहे. ते सर्व काही मिळणार आहे तू प्रयत्न केल्यास, ज्याची तू इच्छा व्यक्त करत आहेस. काही प्रयत्न कर, कारण त्या प्रयत्नांमध्ये तुला यशस्वी करण्यासाठी मी आशीर्वादित करतो. मी आज घोषणा करतो की तू ते कार्य कर ज्या कार्यात तुला यशस्वी व्हायचे आहे. तुझ्या पुढील प्रवासासाठी काही गोष्टी मी तुला सांगतो. बसल्या जागी काहीच न करता यशस्वी कोणीही होत नाही. बघ, सर्व काही तुझ्याच हाती असेल जेव्हा तू प्रयत्न करशील. प्रयत्न केल्याशिवाय कुणालाही कशाचीही प्राप्ती होत नाही. अगदी नामस्मरण जरी करायचे असेल तरी त्यासाठी तुला नाम घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे तू जी काही स्वप्न पाहत आहेस त्यासाठी प्रयत्न तुलाच करावे लागतील, पण यश मी देणार आहे. अधिक सांसारिक सुखांच्याच मागे धावू नकोस, तर आध्यात्मिक जगात तुला प्रगती करायची आहे. तुला त्या अध्यात्माच्या वाटेवर चालायचे आहे, कारण तू पहिले पाऊल टाकले आहेस. आता भीती बाळगू नकोस. तुला काहीही त्रास होणार नाही. मी तुझा प्रवास सुखाचा, आनंदाचा करेल. तू थकून जाणार नाहीस, तर अधिक ऊर्जेने परिपूर्ण होशील. कारण हे संपूर्ण ब्रह्मांड आणि या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती तुला साथ देतील, तुला पुढे नेतील, तुला आनंदी ठेवतील. तुझा आनंद बाहेर शोधण्याची आवश्यकता नाही, तर अंतर्मनात शोध. कारण जेव्हा आज एकांतात, शांततेत तू हा संदेश ऐकत असशील तर तू खूप काही गोष्टी विसरशील ज्या तुझ्यासाठी चुकीचे परिणाम करणारे आहेत आणि सकारात्मक विचार करशील, कारण मी ते तुझ्या मनात देणार आहे. तू ज्या क्षणात माझे नामस्मरण मनापासून करतोस तेव्हा ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. तेव्हा प्रार्थना करा,
प्रार्थनेद्वारे, इच्छेद्वारे जे काही व्यक्त करत आहात ते तुमच्यासाठी सुखद आहे, आनंदी आहे. मी तुम्हाला संसार सोडून संन्यासी व्हा असे सांगत नाही, तर संसार करत असताना फक्त काही गोष्टींमध्ये अलिप्त राहून आपले कर्तव्य आणि कर्म पार पाडत राहा. कारण फळाची अपेक्षा करत आहात तेव्हा कर्मही आवश्यक आहेत. अपयश येणार नाही, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझ्या स्थितीत पोचण्याची प्रयत्न करत आहेस तिथेच तुला ते सर्व काही मिळणार आहे. तुझे दुःख माझ्या स्पर्शाने दूर होणार आहे. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे, अगदी प्रत्येक क्षणाला. कधी कधी तुझ्यासाठी तुझेच नाते एका प्रतिबिंबासारखे असते. कधी तुला एखादे नाते पटते तर त्या एखाद्या नात्याचा तुला राग उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो. तेव्हा समजून जा की काही विचार पटत नाही आहेत, म्हणूनच हे सर्व घडत आहे. जेव्हा तुम्ही विचारांची सुसंगतता ठेवाल तेव्हा कुठलेही क्लेश होणार नाहीत. प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत, प्रत्येकाचं भाग्य वेगळे आहे. बाळा, आपली सहनशीलता वाढव, कारण तुझ्यासाठी मी ते सर्व काही करणार आहे. बाळा, भुकेल्या जीवाला बिनमुख लावू नकोस. तू तुझ्या मोठ्यांमध्ये माझे स्वरूप पहा, तुझ्या मुलांमध्ये माझे छोटे रूप पहा, कारण मी तुझ्यातच आहे आणि तुझ्या घरातच निवास करत आहे. जेव्हा तू एखादे कार्य करतोस, यशस्वी होतोस, तेव्हा तू अगदी आनंदी असतोस. याच हसत मुखाने माझे स्वागत कर. मी तुझ्या घरी येईल. तू जितकी भावना माझ्यासाठी व्यक्त करतोस तितकेच आशीर्वाद मी तुझ्यासाठी पाठवतो. मी तुझ्या मंदिरातही आहे, मी तुझ्या हृदयातही आहे. गरजूंचे अश्रू पुसणे यात मी तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवेन. जेव्हा कोणी अडलेले असेल त्याची मदत कर. जी तुझ्याच्याने होईल तीच कर. पण जेव्हा तू हे करशील तेव्हा माझे नाम घे. तुझ्यासाठी अधिक पुण्याचा साठा होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी